प्रभाग क्रमांक 20 नई जिंदगी या ठिकाणी मी नुरुद्दीन उस्मान मुल्ला समाजसेवक माझ्या पत्नीसाठी ओबीसी महिलामधून अर्ज भरलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट घड्याळ या चिन्हावर आपण मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे रितसर महापालिकेकडे आपण अर्ज दाखल केलेला आहे। प्रभागासाठी काय विजन असणार? वारंवारपणे आपण सांगितलेलं आहे की हदवाड भाग हा मागासलेला भाग आहे, पाण्याचा प्रश्न आहे, गटारीचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे। या विषयावर काम करत असताना आपण सर्वसामान्य महिलासाठी आपण त्या ठिकाणी वॉकिंग ट्रॅक असेल, गार्डन असेल आणि सुसज्ज असं एक हॉस्पिटल असेल यासाठी आपण निश्चितपणे कार्यरत राहू। अशा प्रकारची आपण वारंवारपणे त्या हदवाडमध्ये विनंती केलेली आहे की आपण जर या अजितदादा गटातून निवडून आलो तर निश्चितपणे अजितदादा गटाकडून हे काम करण्यासाठी आपण काम करू। काय प्रभाग 20च्या लोकांना काय आवडलं? प्रभाग 20मधील लोकांना माझं आव्हान आहे की आपण वार्डाचा 45 ते 46 हजारचा सर्वात मोठा प्रभाग हा आपला 20 पडलेला आहे, जेणेकरून त्या ठिकाणी 8 मुस्लिम समाजाचे नगरसेवक येत होते, मात्र आता यावेळेला 4मध्ये आपल्याला आणून ठेवलेलं आहे। त्यासाठी कॅपेबल नगरसेवक, ताकदवाला नगरसेवक, पक्षाच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून फंड आणून विकास करणारा नगरसेवक आपल्याला पाठवणं गरजेचं आहे। फक्त आपण भावनेवर राजकारण न करता, जातीवर राजकारण न करता विकासाचं राजकारण आपल्याला 20मध्ये करावं लागेल, अन्यथा प्रभाग फार मोठा आहे, विकास होणार नाही। परत 5 वर्ष आपल्याला वाया जातील। हे वाया न जाऊ देता आपण ही जी सत्तेच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मागितलेलं आहे त्याच्या पाठीमागे आपण आपली शक्ती उभा करावी अशा प्रकारची विनंती त्यांना सगळ्यांनी केलेली आहे। प्रभाग 20मध्ये कसं असणार आहे पॅनल? कोण पॅनल? आता सध्या तरी आपण तौफिक पहलवान, अबूबकर सय्यद, परवीन रफिक इनामदार, कुरेशा नुरुद्दीन मुल्ला अशा प्रकारची 4ची मागणी आपण अजितदादा गटाकडे केलेली आहे। AB फॉर्म निश्चितपणे अधिकृत मिळेल संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत मिळेल आणि निश्चितपणे आपण 4चं पॅनल हे ताकदीनं त्या ठिकाणी विकासाचं राजकारण करू, जातीचं राजकारण करणार नाही। आपसामध्ये भांडण होतील अशा प्रकारचं राजकारण करणार नाही, तर विकासाचं राजकारण करू।